नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे किती तारखेचं 9 तारीख 9 जुलैचा आपण चार्ट बघणार आहे. ठीक आहे. 9 जुलैच्या चार्टवरून आपण थोडं एनालिसिस करणार आहे. तर सर्वप्रथम काय करायचं आपला प्रिव्हियस डे हाय. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेव्हल कसे ड्रॉ करायच्या. त्या माध्यमातून आपल्याला ट्रेडिंग कशी इच्छी जाते, कसं सोपं जातं, ते आपल्याला या माध्यमातून कळणार आहे. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका हां. ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेव्हल ड्रॉ करूया. तर आज आपण बघणार आहे 9 जुलैचा हा चार्ट बघणार आहे. जो की चार्ट हा आपल्या कालचा चार्ट म्हणून बघणार आहे. ठीक आहे. तर हा आहे 9 जुलैचा चार्ट. आपण याचा हाय मार्क केला आणि अ, आपल्याला आता काय करायचं आहे, याचा लो मार्क करायचा आहे. तर आपण बघू शकता, हा लो आहे. ठीक आहे. हाय मार्क केला. त्याच्यानंतर आपण काय केलं, लो मार्क केला. त्याच्यानंतर मार्क करायचं आहे आपल्याला क्लोजिंग. म्हणजे क्लोजिंग कुठे दिलेली आहे? या ठिकाणी दिलेली आहे क्लोजिंग. तर हा केलेला आहे. क्लोजिंग आपण मार्क केले आहे. त्याच्यानंतर प्रिव्हियस डेचा 5 मिनिटाच्या चार्टचा हाय आणि लो आपल्याला मार्क करायचा आहे. तर आपण हा 5 मिनिटाच्या चार्टचा हाय आणि लो आपल्याला तोच कालचा लो होता. ठीक आहे. हे मार्क केले. हे झाले आपल्यासाठी आज उद्यासाठी इम्पोर्टंट लेव्हल. तर आता आपण आजच्या चार्टवर येऊया. आजच्यासाठी आपला चार्ट जो आहे 10 जुलैचा चार्ट आहे. ठीक आहे. आपण काल समजा की 9 जुलैला आपण चार्ट अशा पद्धतीने ड्रॉ केलेला होता. तर ते आजसाठी. तर हे बघा आणि त्याचसोबत जेव्हा आज चार्ट बघत असेल, तर त्या पहिल्या दिवसाचा 5 मिनिटाचा चार्ट 5 मिनिटाचा जो पहिली कॅन्डल आहे, त्याला आपण ड्रॉ केलं पाहिजे. ठीक आहे. 5 मिनिटाचा आपण कॅन्डलला काय केलं, ड्रॉ केलं. चा हाय आणि लो दोन्ही ड्रॉ केला. ठीक आहे. हे आपल्याजवळ आलेले आहे इम्पोर्टन्स लेव्हल्स. त्या लेव्हलच्या माध्यमातून आपल्याला अ, ट्रेडिंग करताना आपल्याला काय होईल थोडंसं इझी नॉलेज होईल. या ठिकाणी बघू शकता, की निफ्टी ना या ठिकाणी एक मोठा गॅप दिसत आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे, मोठा गॅप दिलाय. या ठिकाणी जर आपल्या जे वरची लाईन दिसते आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करते. खालची जी लाईन आहे आपल्याला सपोर्ट मधून लाईन करते. सपोर्ट म्हणून काम करते. समजा आता सपोर्ट काय आहे आणि रेजिस्टन्स काय आहे? तर समजा एक तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतो. समजा हे अ, एक लाईन आहे. समजा एक लाईन आहे आणि खालची लाईन आहे. जेव्हा काय होते, जेव्हा ती क्वांटल करते, काय करते, अशी करते आणि ती वरती जाऊन कुठेतरी थांबते. थांबल्यानंतर ती काय होते, इथं थोडंसं ब्रेक घेते आणि पुन्हा डाउन साइडला वळते. हा जेव्हा आता ज्या ठिकाणी थांबते आणि परत ती रिव्हर्स होते, त्याला आपण काय म्हणतो रेजिस्टन्स. जे वरच्या साइडला जिथं थांबते, त्याला काय म्हणतो रेजिस्टन्स आणि पुन्हा खाली येते आणि थोडंसं खाली थांबते. ज्या ठिकाणी ती थांबते, त्याला म्हणतो आपण सपोर्ट लाईन. पुन्हा ती वरती जाते, त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स लाईन. पुन्हा ती खालती येते, खालती त्याला म्हणतो सपोर्ट लाईन. ही लेव्हल आपल्याला अंडरस्टँडिंग करायला सोपं वाटतं. जेव्हा ती वरती जाते, कुठेतरी या ठिकाणी ब्रेक घेते आणि पुन्हा एक वर जाण्याचा प्रयत्न करते. ही लाईन आता काय केली हिने ब्रेकआउट दिलेला आहे. ब्रेकआउट दिल्यानंतर ती थोडी थांबते आणि पुलक्या घेऊन या ठिकाणी आता जी रेजिस्टन्स लाईन होती, वरची जी लाईन आहे ना, ही रेजिस्टन्स लाईन आहे. आता ही रेजिस्टन्स लाईन आहे. ही सपोर्ट लाईन होती. ठीक आहे. तर ह्या कॅन्डल जाणाऱ्या वरच्या लाईनसाठी ती रेजिस्टन्स होती. परंतु काय झालं तिने ब्रेकआउट दिला आणि ते पुलबॅक घेऊन ह्या दिशेने आले. आता या कॅन्डलसाठी ही काय झाली सपोर्ट लाईन झाली. ह्या लाईनसाठी काय झाली आता ही सपोर्ट लाईन झाली. ठीक आहे. अशा पद्धतीने असतं. म्हणून हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला ड्रॉ करायचे असतात. ठीक आहे. तर हे लेव्हल्स येतात कुठून? तर हे लेव्हल्स येतात प्रिव्हियस लेव्हलकडून येतात. त्याला आपण स्विंग हाय असं म्हणतो. समजा एक हाय बनवलाय समजा हे एक इम्पोर्टन्स एक मिनिट.
हा सुद्धा आपल्या साठी 10 तारखेसाठी इम्पोर्टंट लेव्हल्स होता. कारण इथे हाय बनवलेला होता. त्या दिवसाचा हाय बनवला. त्याच्यानंतर एक इम्पोर्टन्स लेव्हल बनवला. तर बघू शकता एक रेंजमध्ये मार्केट फिरत होतं. म्हणून आपल्याला कळते, की अ, नेमकं कुठे आपल्याला बाय सोबत जायचं, तर आपल्याला पुट सोबत जायचं. त्यामुळे काय होते अंडरस्टँडिंग येते. तर ठीक आहे. तर हे लेव्हल कुठून आहे? आता 1 मिनिटाच्या चॅटवरती जाऊया. आतापर्यंत आपल्याला 5 मिनिटाचा चार्ट अवेलेबल होता. आपल्याला हे बघू शकता, की या निफ्टीचे चार्ट ओपन आहे. आता निफ्टीच्या चार्टवरती आपण सगळं ड्रॉप केलेलं होतं. आता 10 तारखेच्या आपण अ, इथे येणार आहोत. ठीक आहे. तर 10 तारखेच्या अ, चार्टवर येणार आहोत. आपण प्रिव्हियस म्हणून कालचा चार्ट जो 9 तारखेचा होता ते आपण त्यावरती आपण लेव्हल ड्रॉ केले. आता आपण आलो 10 तारखेच्या ह्याच्यावर म्हणजे समजा की आजच्या सा हा आपल्यासाठी आजचा लेव्हल असेल. तर मग आपण सगळं ड्रॉ केलेलं आहे. त्यामध्येच बघू शकता. या ठिकाणी एक 5 मिनिटाची कॅन्डल आपण बनवलेली होती. त्याच्या हायवर आपण मार्क केला. हायवर मार्क केल्यानंतर आपल्याला बघू शकतो की इम्पोर्टंट लेव्हल्स आपल्याला हाय मार्क केल्यानंतर बघा या ठिकाणी गॅप आणि त्या ठिकाणी 5 मिनिटाचा केल्यानंतर आपल्याला रेंज भेटली. ठीक आहे. तर कालचे जे अ, बनवलेले लेव्हल्स होते, त्या लेव्हल्समध्ये आपल्याला फिरताना दिसून येते. समजा बघा कालचे जे लेव्हल्स आपण बनवलेले होते, त्या लेव्हल्समध्ये हे मार्केट फिरताना दिसत आहे. समजा की मार्केटनं कुठेतरी इथे जर स्टॉप घेतलेला असता, ती काय झाली असती त्याच्यासाठी सपोर्ट झालेली असती आणि वरतं कुठेतरी गेला असता, तो म्हणजे याच्यासाठी काय रेझिस्टन्सचा. मार्केट जर समजा की इथे कुठेतरी अ, थांबला असता आणि सपोर्ट घेतला असता, ते पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करत असता, तर आपल्याला लक्षात आलं असतं की हा सपोर्ट झोन आहे आणि वरचा जो रेझिस्टन्स आहे, मग आपल्याला इथपर्यंत थोडासा ट्रेड घेता आला असता. ठीक आहे. तर मार्केट बघा आता या ठिकाणी एक रेंजमध्ये रेझिस्टन्स लेव्हलच्या रेंजमध्ये आपल्याला जाताना दिसतोय. ठीक आहे. तर हा जो लेव्हल जो आपल्याला इथे दिसून येतोय, तो कशाहून आलेला असेल? तो आलेला आहे या ठिकाणाहून. लेव्हलवरून ते आलेला दिसतोय. तर हे लेव्हल कसे येतात? तर हे येतं स्विंग हाय आणि स्विंग लोवरून. ज्या ठिकाणी हाय बनवला, एक स्विंग बनवलं, जिथं कुठेतरी सस्टेन करतं, तो असतो स्विंग लो. आता हा वरती गेला, या ठिकाणी एक बनवली, तर हा स्विंग हाय झाला. या ठिकाणी थांबला, हा स्विंग हाय झाला. या ठिकाणी थांबले एका ठिकाणी, या ठिकाणी आला, हा झाला स्विंग लो. तर हे असे मार्क करायचे असतं. त्या ठिकाणी आता एक स्विंग हाय हा झाला स्विंग हाय. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे थांबला, हा झाला स्विंग लो. त्या ठिकाणी या ठिकाणी लेव्हल बनवली. तो याच्यासाठी एक लेव्हल म्हणून पुन्हा काम केला. या ठिकाणी बघू शकता, की अं, या या ठिकाणी सपोर्ट घेऊन त्या ठिकाणी थोडंसं रेंजमध्ये अ, अ, करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा इथे आला रेजिस्टन्स झोन पुन्हा या ठिकाणी वरती जाण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात येतं, की कुठे म्हणजे थांबणार आहे, कुठे म्हणजे हे करणार आहे, ते आपल्याला लक्षात येतं. त्यासाठी हे लेव्हल जे आहे ते इम्पोर्टंट असतं. आता लेव्हल काढायचे कुठून? सेटिंग करत असताना लेव्हल काढायचे कुठून? तर लेव्हल जे आहे ते प्रिव्हियस लेव्हलमधून काढायचे असते. समजा हा प्रिव्हियस चार्ट आहे. तर समजा की आता सध्या अ, हा बघा 2 ठिकाणी अ, आता आपण बघितलं की ते हे जे तिथे 5 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय आपण घेतलेला होता. तर लेव्हल जर काढायचे झालं, समजा की तुम्हाला वरची लेव्हल जर काढायची झाली, तर तुम्ही इथून काढू शकता, की प्रिव्हियसमध्ये जायचं. प्रिव्हियसमध्ये गेल्यानंतर प्रिव्हियस जे स्विंग आहे, त्याला काय करायचं मार्क करायचं. हा एक बघा, हा एक स्विंग आहे होता. हा एक स्विंग आहे. त्याच्यानंतर हा आहे. तर ठीक आहे. अशाहून काय होते, की आपल्याला लेव्हल्स माहिती होती.
की या लेव्हलच्या आधारेच आपल्याला काय करता येते, ट्रेडिंग करणं थोडंसं सोपं जाते. म्हणजेच कुठे एंट्री आणि कुठं सेल करण्याच्या अगोदर कुठं ऑब्स्टॅकल येतं हे आपल्याला कळून येते. त्या ठिकाणी आपल्याला पेस दिसून येते. त्या ठिकाणी आपल्याला एंट्री म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, की ट्रेडचा प्लॅन करू शकतो. समजा की या ठिकाणी अ, आपल्याला ओपन पेज दिसून येत आहे. म्हणजे या ठिकाणी काय होते, की आपल्याला लक्षात येत की या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो. कुठेतरी सपोर्ट थांबला. समजा की इथे समजा गॅप आहे 44 पॉइंटचा काय आहे? गॅप आहे. 44 पॉइंटचा काय आहे? गॅप आहे. तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी 44 पॉइंटमध्ये ऑप्शनमध्ये कुठेतरी 20 पॉइंट 20 पॉइंट 15 पॉइंट असे त्या ऑप्शनच्या प्रीमियममध्ये कुठेतरी चढ-उतर होऊ शकते. समजा इथे 40 मिनिटचा गॅप आहे. जर निफ्टी जर इथून 40 पॉइंट जर डाउन साइडला आली, इथून जर निफ्टी समजा की 40 पॉइंटला तर होऊ शकतं की समजा की ऑप्शनच्या प्रीमियममध्ये 10 पॉइंट 15 पॉइंट कुठेतरी मूव्ह येऊ शकतो. म्हणजे आपल्याला हे कळतं की इथून एवढा मूव्हमेंट आहे, गॅप आहे. निफ्टी जर इथून इथपर्यंत जर आली तर समजा की निफ्टी 40-50 पॉइंट जर गेली, समजा की आपल्याला कळते की प्रीमियममध्ये समजा की 20 पॉइंटची तरी मूव्हमेंट येईल. म्हणजे आपल्याला इथून पुट ट्रेड घेताना आपल्याला थोडंसं लक्षात येतं. हे ह्या लेव्हलची खासियत आहे. तर अशा पद्धतीने लेव्हल ड्रॉ करायचा. त्याहून कळतं की आपल्याला कशा पद्धतीने ड्रॉ करायचा. जे बिगिनर असतात, नवीन असतात त्यांना कळत नसतं. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांनी हा लेव्हल कसे ड्रॉ करायचे ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. तर आता तर आपण या व्हिडिओमध्ये थांबत आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.